श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमळानना, दृष्टदानवसुरमर्दना, भक्त कामचकोर चंद्रानना, यादवेंद्रादिपुरुषा. हे पयोब्धी वासा यदुकुळ टिळका, पुढे बोलवी कथानका, जेने श्रुतिया चित्तदोंदिका, आनंदाब्धी उचंबळे. मागील अध्यायी सौराष्ट्र ग्रामी, गोरक्षाने मीननाथा मारुनी, पुन्हा उठविले परीक्षा देऊनी, श्रीगुरूच्या भावाने. मचिंद्रे धरुणी अज्ञानपण, मीनानाथा सवे केले रुदन, परी गोरक्षाचे जाणीवपण, परीक्षेते आणिले. असो या परी तेथुनी निघून, मार्गी करीत चालले गमन, तव तैलंग देशी गोदा संगमन, समुद्र तीरा पातले. गोदा संगमी करुणी स्नान, आत्मलिंग शिवा ते भावी पूजन, तेथोनी गोदीचे तट धरून, पश्चिम दिशे गमताती. तो 12 लिंगातील लिंग समर्थ, औंढ्या आणि परळी वैजनाथ, ते करुनिया सव्य गोदा तीर्थ, घेऊनिया चालिले ते. ते मार्गी चालता गोदा सव्य, तो वाल्मिक स्थान विपिनमय, गर्भगिरी पर्वत प्राय, येऊनिया तेथे पोचले. ते रान कर्कश चाट, गगन चुंबित तरु अफाट, तया माझी तृण अफाट, न मिळे वाट चालावया. व्याघ्र जंबूक शार्दूल हरी, वराहरी सकानना तिरी, हिंडती ते उन्मत्ता परी, उग्रवेशे दावुनिया. जाळिया वेली कर्दळी सगन, की तेथे रश्मीचे न पावे दर्शन, की अर्कोत यलपे गगन, ऐसा भास वाटतसे. बोरी बाबळ पळस शमी, रातांजन कंदर्प अनेक नामी, खैरईवर कटक धामे, काननात तरु मिरवती. एक तुराट अर्की फुलाट, वरकड तीक्ष्ण कंटक नक, देवी कनक खंड जाळी अचाट, पर्णकुटिका जैसाकी. तया माझी तृण उचित, स्थावर तरु झाले व्यक्त, तेने धरा देवीचे सहसा नितांत, झाकिन्नले शरीर. अहा ते कानन सुरस, वसन नेसेविले भूते 20, हरित वर्णी कुसुम पदास, भूटलिंग मिरवली. मनाल कासया नेसली वसन, तो परपुरुष दिनकर गगनी, मनोनी कुळवंत दारा लज्जेने, स्वशरीरा लपविती. मनोनी मित्रकांता जागा, सांडुनी बैसल्या अंबुज बागा, धरा देवीच्या लज्जत मार्गा, लक्षुनिया रक्षिले. ऐसिया परी कानन चाट, दर्शन नो हे मही पाट, तेथे पाहुणी मचिंद्र सुबट, मना माझी दचकला. दचकला परी कवनार्थ, कनक वीट जे होती भस्म जोळीत, तस्कर कोणी हरतील तिथे, म्हणून चित्ती विस्मित. तैसा नो हे आणिक अर्थ, गोरक्षाचा लोभी स्वार्थ, पहावया परीक्षित, मचिंद्रनाद उदिला. आपण घेऊन अज्ञान, पाही गोरक्षाचे लक्षण, ना तरी प्रतापवान, तस्कर भय त्या नाही. की ये तमाचा प्रताप जेठी, अर्का संचरे भयपोटी, की उदतीची वळी चुंचुपुटी, लागता कोप काय थरथराये. की मशकाचे उड्डाणे, मंदराचळ व्यापल की भयाने, की सर्पकृत किंवा वृश्चिक दंशाने, खगेंद्रा काय भय त्याचे. तन्याये मच्छिंद्रनाथ, पाळू न शके तस्कर भयाते, परी श्री गौरीचे चित्त परीक्षेसी उदिले. कल्पुनी चित्ती ऐसिया परी, मग गोरक्षा ते जती वागुत्तरी, बोलता जाहला काननांतरी, पाचारुनी निकिटत्वे. मने वत्सा एक बाकैसे, उद्भट दिसे विपिन कर्कश, तरी काही भय अरण्यास, नांदते की तस्करी. परम पूर्ण व्यक्त तरु दाटी, जेथे अर्क न पडे दृष्टी, ऐसिये काननी कर्कश पोटी, मज भय आजी संचरले. तरी बाळा प्रज्ञावंता, आहे की नाही भय सांगा आता, तस्कर भयाची समूळ वार्ता, काननात न येवोया. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ, गोरक्ष विचार करी मनात, म्हणे तस्कर भयाते गुरुते, काय म्हणून उदिले. तया शब्दोदयाचा अर्थ, श्री गुरु जवळी असेल वित्त, म्हणून हा शब्द उदयवंत झाला असेल निश्चय. तरी तो म्हणे ताता कैसे समजावे,
फुलावरून रुखा द्यावी नावे, ऐसे शब्दावरून मान समजावे ओळखावे सुज्ञांनी. तस्मात गुरुपाशी वित्त आहे काय ऐसे विचारित, तरी या शब्दासी असे भ्रांत निरसोनी दूर करावी. ऐसे योजोनी गोरक्षनाथ मौन धरोनी मार्गी चालत, परी काननी अधिकोत्तरात भयानक दिसे पदोपदी. जवजव कानन भयानक दिसे, तव गोरक्षा मच्छिंद्र पुसे. म्हणे बारण्य बहु कर्कश पदोपदी दिसते, तरी तस्कर भय येथे आहे की नाही सांग माते. परी गोरक्ष उत्तराते काहीच तयाते न देई. जैसा विश्वामित्र समर्थ मखरशना त्या श्रीरामार्थ, स्तविता तेने दशरथा ते परी उत्तर न देई काहीच. त्याची न्यायी गोरक्ष मौन धरोनी, गमतसेच सुपंथ अवनी. तो पुढे चालता देखिले पाने संचळपणी स्थिरावले, उदक पाहता संचळवंत गोरक्षवदे मच्छिंद्रनाथ. म्हणे बा गोरक्षा संचारत येथ उदक आहे नेटके, तरी माझी जोळी कक्षेत घालून पुढे काहीसे करी गमन. तो मीही येतो लगबगे करून दिशा फिरून पाडसा. ऐसे म्हणता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास. मग स्कंदी वाहुनी मीननाथास कक्षी जोळी घातली, परी घालता क्षणी जोळी जनवस्त लागे हस्तकमळी. मग मनात म्हणे प्रताप बळी भय याताचे नांदतसे. ऐसे म्हणून स्वचित्तात स्कंदी वाहुनी मीननाथ, मच्छिंद्र सोडून थिल्लरात पुढे जात सच्छिष्य. पुढे जाता शतपावली कक्षेतून भिक्षा जोळी काढिली, त्यात पाहता देखिली वीट उत्तम हाटकाची. पाहताची दृष्टी कनक वीट, म्हणे की फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुबट. मग दाट लक्षुनीतून अफाट झुंगारिली वीट त्या माझी. त्या कनक विटे समाकृती पाषाण पावनी गोरक्ष जती. जोळीत घालूनी कक्षे प्रती पुन्हा नेसवी जोळीते. कक्षे जोळी घालूनी स्कंदी पुन्हा मीननाथ घेऊनी, लगबगोनी मार्गगमन करीतसे नाथ तो. सुपंथ लक्षिता तातडीने एक कोस गेला त्वरे करून, तो मच्छिंद्रनाथा दिशा फिरून जात मागुता तातडी. पुढे जातासे गोरक्षनाथ मागोनी मच्छिंद्र लगबगा येत, परी तो नटोपे गोरक्षनाथ मार्गक्रमिता मच्छिंद्रा. परी तुक्या नेटे भावे मार्ग मिळता नाटो पावे, तरी लघु शंके लागी धावे संगत संगमी मिळाल्या. या परी सौच्या सर्वाशी जावे लागत आहे सर्वानुभवे, संत संगमी होऊन आठावे विसावयासी महाराजा. ऐसी या परी आहे गमन तेवी मच्छिंद्र आले घडून, परम तातडी करिता गमन परीतून मिळे गोरक्ष. ऐसे परी गोरक्ष नंदन पुढे चालता सुपंथ पयाने, मार्ग काढीत तीड योजन जाणून कोण अंतरीची. तो अवचट देखिला तरू गोरक्ष पाही दृष्टी परू, मनात मने वावे स्थिरू येऊ द्यावे नाथासी. ऐसे योजुनी स्वचित्तात पाहता झाला उंबर तरू ते, तो त्या ठाई पोखरणी अद्भुत वामतीर्थ देखिले. मग झुळी काढली कक्षेतून स्कंदीचा उतरिला नाथ मीन, मग अंबुपात्र करी कवळून पोखरणीत उतरला. सारोनी आपले स्नान अंगी भस्म केलेले पण, उपरी आपले नेम सारून घातले स्नान मीननाथा. तो मार्गावुनी मच्छिंद्रनाथ अति तातडीने आला तेथ, स्नान करून यथास्थित नित्यक्रम सारिले. सकळ सरिले नित्य नेमा बैसले मार्गी विश्रामा, बैसल्या उपशब्द उगमा पुन्हा दावी मच्छिंद्र. म्हणे बारे गोरक्षनाथ कर्कश अरण्य येथपर्यंत, आपणा लागले भयानक वत पुढेही लागेल ऐसेची. एरू म्हणे जे गुरुराय याहुनी पुढे अधिक काय, मच्छिंद्र म्हणे काही भय काननी या आहे की. गोरक्ष म्हणे वागुत्तर की महाराजा असता जड पर डर, होता जो तो डर थोर मागेच राहिला आहे जी. आता नाही डर कैचा स्वस्त असावे काया वाचा, मार्गे राहिला भावसाचा जड डराचा महाराजा.
तरी आता कृपा देही आपणापाशी डर नाही. मग भय कैची कानन प्रवाही जड असल्या चाट. यावरी बोले मच्छिंद्रनाथ आपणा जवळी जड आहे बहुत. आटक वीट भस्म जोळीत श्रीराज्यातून आणली. मनोनी तू ते भय स्थित विचारिता काननाथ. हेरू म्हणे अशाश्वत जडही असे डर गेला. ऐसे म्हणता गोरक्षनाथ मच्छिंद्रा ते काय चित्तात. चित्ती म्हणे हटकविते ते सांडिले की कळेना. ऐसे जाणूनी स्वचित्तात मच्छिंद्र तळमळी पहावया ते. परी गोरक्ष मच्छिंद्राचा धरून हात पर्वतावरी नेतसे. तो महापर्वत गर्भगिरी उभे चढताची लघु शंका करी. पर्वत माथा गोरक्ष मौनवरी वृत्त समजेल म्हणून व. मग दोन घटिका स्वस्तिस्त क्षेम सेवती ते विश्राम उपरी. अवयव परिधानून मार्गक्रम म्हणताती. ज्याचे त्याने वस्त्रभूषण अंगी केले परिधान. आपल्या झोळ्या घेऊन कक्षी अडकून बांधिती. तो मच्छिंद्र आपली घेऊनी जोळी विकासुनी पाहे नेत्र कमळी. तो कनकनसे पाषाणबळी झोळी माझी नांदतसे. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ धरणीवरी अंग टाकीत. अहा अहा म्हणून आरंभळत कनकवीट गेली म्हणून. मच्छिंद्र बोले क्रोधे करून तुवा टाकिले रे माझे धन. तू ते ओझे काय दारुण झाले होते तयाचे. अहा आता काय करू कोठे पाहू हा बंगारू. परम यत्ने वेचुनी शरीरू हाटका नेले होते म्या. तरी हा थोर मध्ये अनर्थ कैसा योजिला श्री भगवंते. हातीचे सोडून गेले वित्त तरी देव क्षोभ जाणावा. ऐसे म्हणून दंड दंडा तावत पुन्हा परतोनी मागे पाहात. ठाई ठाई चाचपित उकरीत महिसी. ऐसे करोनी अपार चेष्टा अंग टाकी मही प्रतिष्ठा. गडबडा लोळून स्पुंदे स्पष्टा करकमळी पिटितसे. पुन पुन सही उकरीत इकडे तिकडे पाषाण करीत. पाळावरती ठेवूनी हस्त कर्म बुडाले म्हणतसे. ऐसे म्हणून आक्रोश करीत दीर्घरस्वे हंबरडा फोडीत. जीवास सोडू म्हणत कैसे केले देवाने. पिसाच्या सम भ्रमण करीत म्हणे माझे ते आहे वित्त. धावोनी उकरा महिते कोणीतरी येऊन या. गोरक्षापाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन. तू कोण कोणाचा येऊन पळतीने मिरविसी. ऐसे अनोळखीने बोलत तेने हृदयीत चकला गोरक्षनाथ. मग मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेतसे. तो महानग पर्वत गर्भगिरी उभे चढिले तयावरी. चढता लघु शंका करी पर्वत माथा गोरक्ष. सिद्धियोग मंत्र जपोनी मंत्रधार कनकवर्णी. सकळ पर्वत दैदिप्यमाने शुद्ध हटकी मिरवला. मग श्रीगुरुसी नमन करून म्हणे लागेल तितके घेईल सोने. ते मच्छिंद्र पाहुनिया जाण म्हणे धन्य धन्य गोरक्ष. गोरक्ष म्हणे श्री गुरुनाथा लागेल तितके घ्यावे कनका. हेरू म्हणे तू परिसनिका लाभलासी पाडसा. मग हृदयी धरुनी गोरक्षनाथ म्हणे बा धन्य आहे सुसूत. सकल सिद्धाचे माहेरयुक्त होनी जगी मिळविसी. मग मी ऐसा परीस टाकून काय करू फार सुवर्ण. उत्तम निधना लागी सांडून वल्ली रसा का पहावे. हातीचा टाकुनी राजहंस व्यर्थ कवळू फोलवायस. की कामधेनू असता गृहास तर्क मागे घरोघरी. दैवी निधी लाभल्या हाती किमर्थ शोधाव्या किमिया युक्ती. चिंतामणीची असता वस्ती चिंता करवी कासया ते. ते बाळका कैसे कळे पूर्ण अर्थ लादला तुझ योगाने. आता कासया व्हावे सुवर्ण सकळ निधी अससी तू. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ उपरी गोरक्ष विचार करीत म्हणे महाराजा आजीपर्यंत कनकजोळी वागविले. तरी ते वागवया कारण कोणता होता मनी काम. तीच कामना दृश्य मन माते दावी महाराजा. हेरू म्हणे वत्सा एक मम हृदयची होती भूक. की आपुले देशी मोडूनी हटक बहु साधू ते पूजावे. तया हटकाचे करुणी अन्न
मिळवावे अपार संतजन, मंडारा करावा ऐसे मन, मनकामने ते वेधले. इतकेची अर्थ होता चित्ती, म्हणून वागविले हटका प्रती. यावरी बोले गोरक्ष जत्ती, तरीही कामना फेडीन मी. मग पर्वती बैसोनी मच्छिंद्रनाथा, आपण पुन्हा उतरला खालता. उचलून नेले मीननाथा, पर्वता म्हणते गोरक्षे. मग गंधर्वाश्र जपोनी होटी, स्वर्गा पेरिली भस्मची मोठी. तेने करुणी महितळवटी, चित्रसेन उतरला. श्रीनाथासे करून नमन, उभा राहिला कर जोडून. म्हणे महाराजा आज्ञा कोण, काय कार्य करावे मी. एरू म्हणे गंधर्वनाथा, आणि कपाचारी गंधर्व येथे. त्यासी पाठवूनी महिवर्ते, मेळा करा सर्वाही. नाना बैरागी संन्यासी, जपी तपी संत योगियासी. येथे आणूनी समाजेसी, अन्नदाने उत्साह करावा. सुरवर गंधर्व गण सहित, देव दानव किन्नरा सहित. मिळवूनी अपरिमित, आनंदोत्सव करावा. ऐसे सांगता चित्रसेना ते, मग चित्रसेन पाचारी गंधर्वाते. 100 गंधर्व महिवर्ते, प्रगट झाले येऊनी. मग त्या गंधर्वासी चित्रसेने, सांगुनी सर्व वर्तमान. दाही दिशा प्रेरणा करून, प्रज्ञावंता आणले की. जपी तपी योगशीळ, गुप्त प्रगट आणले सकळ. नवनाथादी ऋषी मंडळ, येऊनिया पोचले. शुक दत्तात्रय याज्ञवल्की, वशिष्ठ वामदेव कपिल शेखी. व्यास पाराशर नारद ऋषी, वाल्मिक पाचरिले गंधर्वी. 88 सहस्र ऋषी भार, स्वर्गाहुनी उतरले दैव किन्नर. गण गंधर्वादी वसुलोक पार, तपोलोक पातले. त्यातही अष्टवसु सहित, उपरीचराला विमान व्यक्त. तेने येताची मच्छिंद्रास वृत्तांत, किळोत्तळेचा सांगितला. की सोडून श्रीदेशवनी, सिंहल द्वीपा गेली मैनाकिनी. तरी तुमच्या वियोगे करुणी, क्षीण शरीर झालेसे. तरी असो कैसे ते, भेटेल तुम्हा ईश्वर सत्ते. परी योगक्षेम स्वशरीराते, आहात की त्रिवर्ग. मच्छिंद्र म्हणे आहो जिताता, तौ कृपेची दृष्टी असता. सदा मेरू सर्व क्षेमता, पदोपदी अर्थाते. ऐसे वदता उभय जान, तो दैवासह उतरला पाकशासन. ब्रह्म विष्णू रुद्रादी पूर्ण, मही लागे उतरले. श्रीनाथासी भेटुनी सकळ, मग ठाई ठाई सर्व मंडळ. विराजुनी वार्ता सकळ, ठाई ठाई करिता ते. एरीकडे गोरक्षनाथे, पाचारुनी मच्छिंद्राते. म्हणे समुदाय परिमित, मिळाला की महाराजा. तरी तुमची कनकवीट, आणूनी देतो सुबट. चितुक्यात अर्थ सांगुनी सुबट, बोलवावे समजता ते. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, काय करू ही कनकवीट. तुझ एवढा शिष्य वर्गात, असता चिंता नसे मज. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ, गदगदा हसे गोरक्षसूत. म्हणे महाराजा प्रतापवंत, सकळ तुम्हा प्रगटला. ऐसे बोलुनी वागुत्तरी, माथा ठेवी चरणावरी. म्हणे महाराजा स्वशरीरी, स्वस्थापन असावे. अष्टसिद्धी आणि मागरिमा, प्राप्ती प्रकाम्य आणि महिमा. वशित्व ईशित्व 8वी प्रतिमा, सिद्धी लागी पाचारा. पाचारिल्या अष्टजनी, येऊनी लागल्या गोरक्षाचरणी. म्हणती आज्ञा करा स्वामी, कामने सह अर्थाते. एरू म्हणे ओ प्रिय भामिनी, तृप्त करावे मंडळी लागोनी. षडसान्न रुची करुनी, संतुष्ट सर्व करावे. मग तेथ वश म्हणून सिद्धी, वेचित्या झाल्या आपुल्या बुद्धी. अन्न निर्मिले पर्वत मांदे, षडसा दीपकांनी. ऐसा सिद्धी योजल्या कामा, याची परी सांडा समार्जन आरमा. सप्तही संख्याने मुनी उत्तमा, मही पवित्र करीतसे. तरी त्या सप्तही सटव्या कोण, एका तयाचे नामाभिधान. आणि तया ते काय कामाने, निरोपिले विधीने. तरी त्या उपत्ती स्थानी जन्मकाळा, जावोनी लक्षावे यांनी बाळा. विधी अक्षरे लिहिती भाळा, वाचुनी सटव्या पाहती. जरी सप्तसटव्या मानवासी, शोभा न मिरवे असुर प्रदेशी. रान सवटी वचन रासी, विखोळूनी जातसे.
वृषभ अश्वगावीचे पशु, गोड सटवी आहे त्यास, वासंत सटवी खेचरास, पक्षी कुळा मिरवतसे. अबुधा सटवी जळचराच, सुबधा सटवी उदधी जात, ऐसिया कामे सटव्या सात, कमलोद्भवे लाविल्या त्या सातही परिचारिका, सडा समार्जन करीती निका, या परिवाडने आनंदोदिका, जळदेवता आराधिल्या. कुमारी धनदानंदा विमळा, लक्ष्मी विख्याता प्रबळ ज्ञानमंगळा, नववी समर्थ देवता बाळा, या नववी वाढिती सकळा ते. गंधर्वे करावे पाचारणे, समाचार घ्यावा अष्टवसूने, चौकी द्यावी भैरवाने, अष्टदिशा अष्टांनी, उपरी चरवसूने करपल्लवी, सकळासी दक्षिणा द्यावी, मच्छिंद्र करिता आगवी प्रदक्षिणा भावार्थे. चित्रसेन गंधर्वपती, तांबूल देतसे सर्वाप्रती, आणि तीर्थ जे गंगा भागीरथी, तोयवाडी सर्वाते. या परी अष्टोत्तर शततीर्थ, आणि वाहती समर्थ, आणि उचलणे उच्चिष्ट पात्र ते, ऐशी कामे करिता ती. महानुभाव जो उमापती, अति आदरे स्वपंक्ती, अप्सरा किन्नर गायन करिता, नारदादी योनिया. ऐसे नेमने मुनी कामा, दिदले ऐसे कार्य उगमा, आनंद उत्सव होता सुकर्मा, सर्वानंद हे लावे. ऐसी होता आनंद स्थिती, परी गहनी आठवा गोरक्ष चित्ती, मग येऊन या मच्छिंद्राप्रती, बोलता झाला प्राज्ञिक. हे महाराजा गुरुनाथा, प्राणमित्र आले समर्था, परी कर्दम पुतळा गहिनीनाथा, येथे आनवा वाटते. ऐसे मोहक कोणी वचन, म्हणे गंधर्वा पाठवून, कोतिंगे सहित मधु ब्राह्मण, बाळसह आनावा. मग चित्रसेना सांगुनी वृत्तांत, पत्र लिहिले मधुवी प्राप्ते, सुलोचन गंधर्वाचे ओपुणी हस्ते, कनकगिरीशी पाठविला. गंधर जाऊनी कनकगिरीसी, पेटोनी कोतिंगे मधुविप्रासी, मग आनंदोत्सव वृत्तांतासी, निवेदिले सकळ तेथ. मग पत्र दावुनी त्या हाती, वाचुनी पाहे विप्रमूर्ती, पाचारण ही मजकूर शक्ती, ध्याना लागे संसरली. मग बाळासह सपरिवार, येता झाला मधुविप्र, मुक्काम मईवर साधुनिया पोचला. सप्तवर्षी गहिनीनाथा, आणुनी लोटला पदावरुता, मच्छिंद्र अंकी घेऊन त्या ते, प्रेमी चुंबन घेतसे. अति स्नेहाने करुणी लालन, म्हणे अवतारी करभंजन, गेंबी जन्मला गहिनी नाम, सकळा लागी दिठावी. ऐसिये स्नेहाचा परमावसर, पाहुनी बोलता झाला शंकर, की म्हणे अम्मा लागी पुढे अवतार घेणे हे मच्छिंद्रा. तरी त्या अवतारणी नेमस्ती, मही मिरवे नामाप्रती, तरी त्या अनुग्रहाची स्थिती गहिनीनाथ वदविला. तरी या ते विद्या अभ्यासून, सकळ अधिकारी करावा पूर्ण, मी अनुग्रह याचा घेईन पुढील ते अवतारी. ऐसे सांगता शिव त्यास, मग बोलावुनी गोरक्षास, प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास, गोरक्षापासून देवविला. सर्व देवाचे साक्षी सहित, मौळी ठेविला वरद हस्त, ब्रह्मपरायण गहिनीनाथ, झाला सत्यपरियेसा. अनुग्रह उत्सव मंडळीस, एक मास उगवला आनंद द्रुम, मग कुबेरा पाचारुनी नेम, सांगता झाला गोरक्ष, म्हणे हा कनकगिरी जागेऊन, आम्हा देय अपार भूषण, सकळ मंडळी गौरवीन, पाठविणे स्वस्थाना. मग तो कुबेर बोले वचन, येथेच असो द्यावे धन, मी लागेल तैसेच समान, भूषणा ते आणितो. मग अपार दिंडी वश्रे आणून, महत्वासारखे दिदले वाटून, द्रव्यादी देऊनी याच कंजन, तोषविले सकळ. तोषले पावनी मान, पावती आपले स्वस्थान, परी मच्छिंद्र तेथे राहून, अभ्यासी ती गहिनी ते. उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता, जो आपले स्वस्थाना जाता, त्या सवी देऊनी मीननाथा, सिंहलद्वीपी पाठविले. उपरी चरवसुने मीननाथ, केला किलोत्तळेचा हस्तगत, मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत निवेदिला तेसी. किलोत्तळेने एकुणी वृत्तांत, नेत्रिया निले अश्रुपात, म्हणे आता माते मच्छिंद्रनाथ, कैसा भेटेल कळेना.
उपरी चर बोले ओ शुभाननी, चित्त न करी काही मनी, एक वेळा मच्छिंद्र मुनी निज दृष्टी पासील. ऐसे म्हणून उपरी चर गेला, एरीकडे किलोत्तळा, हृदयी कवळोनी मीननाथ बाळा, प्रेमे चुंबन घेतसे. मने बाळा माझे खंती, होतेसी की तुझ प्रती, सोडोनी आलासी नाथ निगोती, श्रीमच्छिंद्र पितयाते. ऐसे बोलूनी मीननाथा ते, वारंवार चुंबन घेत, एरीकडे गर्भाद्री ते, गहिनी विद्या अभ्यासी. तये वेळेसी कोण कोण तेथे, राहिले होते एकानाथ, विचार करून उमाकांत, गर्भाद्राते राहिले. अदृश्य श्रृंगी पेरून, स्वस्थाना गेला कुबेर निघून, तेने नग तो कनकवर्ण, झाकोळून पै गेला. परी गभ्येंद्री पर्वतात, वस्ती राहिला उमाकांत, तो अद्यापि आहे स्वस्थानात, म्हातार देव म्हणती त्या. तयाची या पश्चिम दिशेसी, कानिफा राहिला शिष्य कटकेसी, वस्ती करुणी नाम या ग्रामासी, मडी ऐसे ठेविले. तयाचे दक्षिण पर्वत, राहता झाला मच्छिंद्र जती, त्याहुनी पूर्वे समही पर्वती, जालिंदर राहिला. आणि त्या पर्वता पैल देशी, नागनाथ राहिला वडवा नळरेशी, आणि रेवण सिद्ध तया महिसी, विटीग्रामी राहिला. वामन तीर्थ गर्भाद्री पर्वती, राहता झाला गोरक्ष जती, सेवेसी शिष्य ठेवूनी सप्ती, विद्यासंगे गहिनी ते. 1 वर्षपर्यंत अभ्यासीला गहिनीनाथ, सकळ विद्येचे स्वसामर्थ्य तया देई साठविले. परी कोणती गावी मधुब्राह्मण, गेले होती गहिनी सठेवून, ते जालिंदर समीप दिशा कारणे, वस्ती लागी विराजले परी गहिनीनाथ, अभ्यासी ते झाले पात्र भरीत. मग गोरक्ष बोलवून त्या ते विप्राप्राशी पाठविला. यावरी त्या वस्तीस, वसते झाले बहुत दिवस, शके 10 ते वर्षास, समाधी त्यांनी घेतल्या परी यवन धर्म, कबर व्यक्त झाले आश्रम. पुढे औरंगजेब ते पाहून, पुसता झाला लोकांसी. या कोणाच्या असती कबरी, ते म्हणती तव पूर्वजांच्या साचारी. मठीत कानोबा पर्वती मच्छिंद्र, आवडते स्थान त्याचे ते. त्याहुनी पूर्वेस जालिंदर, विराजली त्याची कबर. त्याहुनी खालता बल्ली थोर, गहिनीनाथ नांदतसे. मग तेने 19 मात, पालटिले त्या नावाते. जानपीर जालिंदरा ते ठेविले असे राजाने, गहिनीनाथासी गब्बीपीर, नाम ठेविले 23 आचार. महाजदी बांधुनी पुजारे, ठाई ठाई स्थापिले. मच्छिंद्र आणि कानिफाचे, नामाभिधान बदुलिनी साचे. मायंबा कानोबा बोलुनी साचे, यवन पुजारी स्थापिले. कल्याण कलबुंगी बाबा चैतन्य, राजा बागशर नाम ठेविले त्याने. म्हणाल केले यवन कारण, ऐसे विपरीत त्या राई. परी समाधी पाहिल्या कबरी ऐशा, म्हणून त्या ते पडला भास, की हे पीर असतील यवन कुळाचे, म्हणून प्रविष्ट करावे. म्हणून ऐसे कृत्य घडले. या परी ऐकुनी श्रोता बोले, की कबरयुक्त नाथ केले भले, काय म्हणून झाले ती. तरी ते अंतर साक्षनाथ, यवन राजे होतील महिते. ते छळतील हिंदू देवता ते, म्हणून कबरी बांधिल्या. परी हे असो आता कथन, मध्ये कथा असती दैदिप्यमान. नाथांनी योजुनी आपलाले स्थान, ठाई ठाई राहिले. गोरक्ष सटव्या ठेवूनी रक्षण, निगता झाला तीर्थाकारण. त्या सटव्या तेथे अद्यापि राहून, रक्षिता ती स्थानासी. या परी पुढे गोरक्षनाथ, भेटेल जाऊने भरतरी ते. ती कथा पुढे रसाळ भरित, श्रुती श्रवणी स्वीकारा. नरहरिवंशी धुंडी कुमार, कवी मालू असे संत किंकर. कथा सांगील भक्तिसार, भरतरीचे आख्यान. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, त्रयोविंशाध्यायी गोडा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री नवनाथ भक्तिसार त्रयोविंशाध्यायी समाप्त.